प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। 28 जानेवारीच्या सकाळी सकाळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांचे अकाली जाणं हे मनाला वेदना देणारं ठरलं. संपूर्ण महाराष्ट्राच्या मनाला ते एक वेदनादायक होतं. महाराष्ट्राला हादरवणारी ती बातमी होती. अजित पवार गेले. खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या राजकारणातला एक रांगडा स्पष्ट वक्ते असणारा, रोखठोक, निर्भीड, दमदार, दिलदार आणि जे पोटात तेच ओठात असणारा नेता काळानं हिरावून नेला. अर्थात अजित पवारांच्या निधनाने पवार कुटुंबियांवरती दुःखाचा डोंगर कोसळला, तसा तो महाराष्ट्रावरती सुद्धा कोसळलाय. अजितदादांच्या जाण्यानं अनेक आठवणी जाग्या झाल्या. त्यापैकी एक आठवण म्हणजे अजित पवार आणि प्रकाशजी आंबेडकर यांच्या नात्या संदर्भात. अजित पवार त्यांच्या स्पष्ट वक्तेपणामुळे, त्यांच्या रोखठोक भूमिकेमुळे संपूर्ण महाराष्ट्राला चिरपरिचित व्यक्तिमत्व, आणि तसंच व्यक्तिमत्व प्रकाशजी आंबेडकरांचं. प्रकाशजी आंबेडकर हे सुद्धा एक अतिशय रोखठोक आणि सडेतोड व्यक्तिमत्व. त्यांच्या सुद्धा जे पोटात राहतं ते सोटात राहतं, जे ओटात आहे तेच पोटात राहतं. पोटात एक आणि ओटात दुसरं असा कोणताही प्रकार प्रकाशजी आंबेडकरांच्याही संदर्भात नसतो किंवा अजित पवारांच्याही संदर्भात राहत नाही. अशा वेळेला हे दोन्ही नेते मात्र काही वेळेला भेटले. अजित पवार हे नेहमीच प्रकाशजी आंबेडकरांचा आदर करायचे. प्रकाशजी आंबेडकरांच्या संदर्भात बोलताना नेहमी आदरयुक्त शब्दांचाच वापर करायचे. प्रकाशजी आंबेडकरांबद्दल बोलताना ते नेहमी प्रकाशजी आंबेडकर साहेब असाच उल्लेख करायचे. बाळासाहेबांबद्दल त्यांच्या मनात अतोनात प्रेम होतं. आता एक 1.25 वर्षापूर्वी आदरणीय प्रकाशजी आंबेडकर यांच्यावरती अँजिओप्लास्टी आणि अँजिओग्राफी करण्यात आली. त्यावेळेला बाळासाहेबांना दवाखान्यातून डिस्चार्ज दिल्याच्या नंतर महाराष्ट्रातले जे कोणी प्रमुख नेते बाळासाहेबांना भेटायला त्यांच्या घरी गेले, त्यामध्ये अर्थात त्यावेळेचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे प्रमुख होते, परंतु त्यासोबत अजित पवार सुद्धा आवर्जून प्रकाशजी आंबेडकरांच्या घरी गेले, त्यांची भेट घेतली, त्यांची विचारपूस केली, बाळासाहेबांच्या आरोग्याच्या संदर्भात सर्व माहिती जाणून घेतली आणि बाळासाहेबांना सुद्धा प्रेमानं काही सूचना आरोग्याच्या संदर्भात केल्या की बाळासाहेब आरोग्याला जपा. महाराष्ट्राला तुमच्यासारख्या खमक्या नेत्याच्या मार्गदर्शनाची नितांत आवश्यकता आहे. बाळासाहेब, आपण आपल्या प्रकृतीला जपा, पथ्य पाळा, धावपळ करू नका, उन्हातानामध्ये डॉक्टरने सांगितलेल्या सूचनांकडे गांभीर्याने लक्ष द्या. अशा प्रकारच्या त्या प्रेमळ सूचना अजित पवार यांनी बाळासाहेबांना केल्याचे त्यावेळेला प्रसिद्ध झाले. मित्रांनो, अजित पवार एक उमद्या व्यक्तिमत्व. राजकारणामध्ये त्यांनी अनेक त्यांची ती विधानं प्रसिद्ध झाली, परंतु आपल्यापेक्षा वरिष्ठ असणाऱ्या नेत्यांबद्दल मात्र ते नेहमीच संयमानं बोलायचे आणि आदरानं बोलायचे. कधी त्यांनी प्रकाशजी आंबेडकरांवरती वायफळ टीका केलेली नाही आणि कधीच कोणत्याही प्रकारची त्यांनी इतरही नेत्यांवरती खालच्या दर्जाची कधी टीका केली नाही. ते पवार घराण्यातील असल्यामुळं साहजिकच एक सुसंस्कृतपणा, सभ्यपणा त्यांच्या ठायी होता
परंतु तेवढेच ते रांगडे देखील होते, रांगडे होते, हजर स्वभावी होते. निश्चितपणे राजकीय मतभेद असू शकतात, परंतु असं अकाली जाणं हे अतिशय वेदनादायक आहे. अजितदादा पवारांना भावपूर्ण श्रद्धांजली. प्रिय क्रांती मित्र हो, भीम पॅन्थर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.